सांगलीत राहणाऱ्या 1 वर्षाच्या चिमुकलीला सोलापुरात 4.5 लाख रुपयांना विकल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। या घटनेतून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। 1 वर्षाच्या मुलीचा सौदा कशासाठी झाला? कोण आहेत यातील मास्टरमाइंड? आई वडिलांची काय व्यथा आहे? पाहूयात आजच्या या विशेष बातमीतून। नमस्कार, मी अकबर बागवान, माझ्यासोबत माझे सहकारी जहूर सय्यद। ही कहाणी आहे कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथील राजेंद्र म्हेत्रे व शिल्पा म्हेत्रे या दाम्पत्याची। यांची 1 वर्षाची मुलगी पूर्वा राजेंद्र म्हेत्रे हिला त्यांचे वडील राजेंद्र म्हेत्रे यांनी घरची परिस्थिती बिकट असल्याने सोलापूरच्या नातेवाईकांकडे काही महिन्यांपूर्वी सांभाळ करण्यास दिले होते। नातेवाईकांनी देखील तुझी मुलगी मी सांभाळते, काळजी करू नको असे सांगत राजेंद्र म्हेत्रे यांच्याकडून 1 वर्षाची मुलगी घेतली होती। काही दिवस फोनवर वडील मुलीची विचारपूस करत होते। मुलीचे व्हिडिओ फोटो पाहून वडील देखील रिलॅक्स मध्ये होते। मात्र काही महिन्यानंतर जेव्हा राजेंद्र म्हेत्रे यांना मुलीची आठवण आली तेव्हा त्यांनी नातेवाईकांना फोन लावला असता फोन उचलणे बंद झाले। मुलगी कुठे आहे, काय करते हे देखील सांगणे बंद झाले। त्यामुळे त्यांना थोडं भीती वाटली। राजेंद्र म्हेत्रे हे आपल्या पत्नीला घेऊन सोलापुरात आले। जेव्हा नातेवाईकाकडे आपल्या मुली संदर्भात चौकशी केली तेव्हा ती मुलगी सोलापुरात किंवा त्या नातेवाईकाकडे नसल्याचे त्यांना आढळले। ज्या नातेवाईकाकडे त्यांनी विश्वासाने आपली मुलगी दिली त्या नातेवाईकांनी त्या मुलीला बेळगावच्या एका महिलेला विकल्याचे कळाले। राजेंद्र म्हेत्रे व त्यांची पत्नी शिल्पा म्हेत्रे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता। राजेंद्र म्हेत्रे गेले 4 दिवस सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर आपल्या 2 मुलांना घेऊन मुक्काम करत आहेत। त्यांची मुलगी बेळगावला विकल्याचे कळताच त्यांना धक्का सहन होत नाहीये। विशेष म्हणजे आपल्या 1 वर्षाच्या पूर्वाला आता हे आई वडील कसे शोधणार याकडे पाहावे लागेल। त्यांच्याकडे बेळगावला जाण्यासाठी देखील पैसे नाहीयेत। त्यांना त्यांची मुलगी कशी मिळणार? बेळगाव पोलीस त्यांची या प्रकरणी कशी मदत करतात हे पाहावे लागेल। मात्र सोलापुरात नातेवाईकांकडे दिलेल्या 1 वर्षाच्या मुलीला 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेळगाव येथे कसे पोहोच केले, ती मुलगी कसे गेली हे कोडं देखील राजेंद्र म्हेत्रे आणि शिल्पा म्हेत्रे यांना पडलेला आहे। ज्या विश्वासाने 1 वर्षाची मुलगी सोलापूरच्या नातेवाईकांकडे सांभाळण्यास दिली होती त्या मुलीचा व्यवहार तर झाला नाही ना। ती मुलगी बेळगाव मध्येच आहे की त्यांचे काहीतरी झाले? ती मुलगी सध्या काय करत आहे, कुठे आहे, कोणाकडे आहे, कोणत्या स्थितीत आहे हे कोणालाच माहित नाही। पूर्वा म्हेत्रे ही 1 वर्षाची चिमुकली तिच्या आई वडिलांना परत मिळणार का? त्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज चॅनल। नमस्कार। मला 3 मुलं होते। 3 मुलांचा खर्च अशक्य वाटल्याने मी त्यांच्याकडे सर्वात लहान मुलगी 1 वर्षाची असताना मी तिच्याकडे देण्याचं ठरवलं। तिने मला सांगितलं की असं बेळगावला एक वंदना म्हणून आहेत, त्यांच्याकडे एक त्यांचं मूल वारलेला आहे आणि मिस्टर बी वारलेले आहे। त्यांना जरा सदमा झालाय। सदमा झाल्यामुळे त्यांना एक त्यांचं मुलगी आहे, माझी पूर्वा ही मुलगी, त्यांच्याकडे एक 4-5 महिन्यासाठी ठेवूया म्हणून सांगितलं। मग ठेवूया 4-5 महिने झाले। 3-4 महिन्यानंतर मी फोन केला त्यांना, काय फोन उचलं नाही, करू नाही। मग मी असं सहज म्हणलं सोलापूरला यावं म्हणून आलो। सोलापूरमध्ये आल्यानंतर त्याने मग फोन केला त्यांना, ते बोलले। मग त्यांना व्हिडिओ कॉल हे करून मला फोटो ते दावला। मग चांगलं आहे म्हणून अजून गेलो, हे केलो। मग आता 8-15 दिवस, 1 महिना 2 महिने झाले मी त्यांना फोन लावतो। ते बहिणी माझा फोन ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला, हे केलं। मग मुलीची काळजी वाटल्यामुळे मी इथं आलो। पोलीस ते माझी मुलगी मला परत पाहिजे। माझ्या नातेवाईक मला म्हणाले की तुझी मुलगी ते राणीने विकले, हे केले म्हणले, 3 लाख रुपयाला विकले केले म्हणून सांगितलं। मला सोलापूरमध्ये आलोय तर ते म्हणले तुझी मुलगी आम्ही काय तुला देणार नाही, काय करायचं कर। मग मी पोलीस चौकीला गेलो, विजापूर पोलीस चौकीला गेलो। तर तिथं पोलीस चौकीमध्ये गेलो तर त्यांनी माझे असं ते ऐकून घेतलं, हे केलं। त्यांना फोन लावला, हे केला। तर फोन लावल्यानंतर ते 3-4 वेळेस फोन लावलं, हे केले, आलेच नाही। आम्ही रात्रीचे 10 वाजले, 10 वाजता वाट बघितलं, हे केलं। मग रात्रीच्या 10 वाजता त्यांनी आल्यानंतर म्हणाले की बाबा याने आम्हाला मुलगी विकली आहे, हे केलंय म्हणले, त्यांचा काय संबंध नाही हे ते। मग त्यांना फोन लावतो तर त्यांचा फोन बंद लागायला, व्यस्त लागायला, हे करायला लागला। मग दुसऱ्या दिवशी आम्ही इथं पोलीस रेल्वे स्टेशनवर जाऊन झोपलो, हे केलं। 4 दिवस झाला आम्ही रेल्वे स्टेशनवर झोपतोय करतो। मग त्याने आम्हाला म्हणाले की
की मुलगी त्यांना फोन लावून हे परत घेतले. फोन लावल्यानंतर त्यांनी म्हणाले की तुम्ही आम्हाला मुलगी विकलेली आहे. ते वंदनाने राणे उर्फ वंदना दोंडाप्पा रेवणे, तिने आसरा चौक सोलापूर, तिने आम्हाला विकलेले आहे. त्यात काय तुमचा संबंध नाही, आम्ही तुम्हाला मुलगी परत देऊ शकत नाही असं म्हणाले.